आज जो चित्रपटाची आपण चर्चा करणार आहोत, जय भीम पॅन्थर, तर तो याच चळवळीवर आधारित आहे। सुरुवातीलाच बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर समाजामध्ये चैतन्य तयार झालं, समाज जागृत झाला आणि बऱ्याचशा काही जुन्या प्रथा होत्या, जसं जनावर ओढून नेणं, त्याचं मांस खाणं, जुन्या चालीरीती रूढी परंपरा टिकून ठेवणं, ह्या अनंत अशा प्रकारचे काही समाजाला लावलेले महाभयंकर रोग होते। आता यातून सहजासहजी सुटका होणं शक्य नव्हतं, म्हणून काही तरुणांनी कंबर कसून जी संघटना उभी केली, जय भीम पॅन्थर म्हणून। तर पॅन्थर म्हणजे खवळलेला चिता, रागावलेला चिता, आक्रमक चिता। तर अशा प्रकारच्या पॅन्थरच्या नावाखाली मोठी संघटना उभी झाली आणि त्या संघटनेनं सुरुवातीला उभी केली आहे। त्या चळवळीला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे आज घराघरात एज्युकेटेड लोक झालेले आहेत, सुशिक्षित लोक झालेले आहेत। तर हे आणखी पुढच्या दुसऱ्या भागामध्ये जय भीम पॅन्थरच्या दुसऱ्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे। तर हा जय भीम पॅन्थर औरंगाबाद मध्ये लागून 4-5 दिवस होऊ लागलेले आहेत। औरंगाबादच्या लोकांनी भरभरून त्या चित्रपटाचं स्वागत करावं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार करावा। आपल्या लहान मुलांना दाखवावं की एकेकाळी कशा अवस्थेतून आपला समाज पुढे आलेला आहे। तर हे दाखवण्यासाठी आपल्या प्रत्येक मातापित्यांनी पुढे यावं, हा पत्रकार परिषदेचा मागचा उद्देश आहे। आणि आमच्या मिनिस्टर साहेबांनी, संजय शिरसाट साहेबांनी या पिक्चरला टॅक्स फ्री करावं आणि गावागावामध्ये हा चित्रपट मुक्तमध्ये जावा आणि लोकांनी तो चित्रपट खूप लोकांनी पाहावा, गावागावात घराघरात। तर त्या पद्धतीने आज आम्ही प्रयत्न केलेत। आमदार साहेब, मंत्री साहेबांना भेटून त्यांना सांगितलं की या पिक्चरला टॅक्स फ्री करा, आम्हाला गावागावात खेडेगावात हा चित्रपट पोहोचवायचा आहे। त्यांनी आश्वासन दिलं। तर अशा प्रकारे हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं, सर्वांचं स्वागत आहे। धन्यवाद। आणि ते सर्वात श्रेष्ठ श्रद्धास्थान असलेलं जसं हज आहे किंवा आणखी काही तीर्थक्षेत्र आहेत महत्वाचे, तशा प्रकारचं हे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे। आणि ह्या क्षेत्रावर या महंतांनी, या हिंदूंनी कब्जा केलेला आहे। तर तो कब्जा काढून टाकण्यासाठी मोठ्या शक्तीनिशी आता बुद्धगयेमध्ये प्रचंड शक्तीनिशी 10 दिशेतून लोक येणार आहेत। आणि जर हे कायद्याने होत नसेल तर थोडस जसं त्यांनी बाबरी मस्जिद तोडली तसं कदाचित काही ऍक्शन आमचे बौद्ध भिक्षूने घेतलं तर काही हरकत नाही, कारण त्यांच्या लोकांनी बाबरी मस्जिद जाऊन तोडलेलीच आहे। त्यांना काय परमिशन दिलं होतं का मोदी साहेबांनी? तर अशा प्रकारच्या काही कृती घडण्याची शक्यता आहे, रक्तपातही घडण्याची शक्यता आहे, जेलमध्ये जाण्याची शक्यता आहेत। आमच्यावर खूप दडपण पण येऊ लागलेलं आहे। माझ्या विहारामध्ये 10-10, 15-15 पोलीसवाले येतात आणि विचारतात, कौन आके गया तुम्हारे बिहार में, कौन रह गया तुम्हारे बिहार में, शाम को कौन आया था, सवेरे कौन आता, रिकॉर्ड बताओ, तुम्हारे मंदिर को ताला लगा देंगे, सील कर देंगे। अशा प्रकारच्या खूप धमक्या आमचे शिष्य रोज सांगतात। तर आता आम्ही त्यांना सीसीटीव्ही लावून दिला, काय काय लोक म्हणतात ते सगळं रेकॉर्डिंग करत राहा। तर सामदाम दंडभेद म्हणून ते बीटीएफचे लोक सगळ्या प्रकारचा प्रहार करू लागलेले आहेत आणि आमच्या काही बौद्ध भिक्षूंना बिघडून देऊ लागलेले आहेत, काही विरोध बोलायला सांगू लागलेले आहेत। तर अशा प्रकारे हे बुद्ध विहार मुक्त होण्यासाठी येणाऱ्या बुद्ध जयंतीला सर्व बौद्ध बांधवांना मी विनंती करत आहे की मोठ्या शक्तीने या आणि बुद्ध जयंतीला आपली ताकद दाखवा आणि बुद्धगया मुक्ती करा। धन्यवाद। आणि म्हणून आजच्या तारखेला कमीत कमी 10 खासदार आमदारांनी सदनमध्ये जाहीर केलं की हे बुद्ध विहार बौद्धांचं आहे, बौद्धाला भेटलं पाहिजे। काही आमचे खासदार आमदार पटण्याला जाऊन मुख्यमंत्र्याला निवेदन दिले, तर तो मुख्यमंत्री मूंग गिळून बसलेला आहे। काय कारण आहे? कारण दर वर्षाला काही लाखोचा फंड तिथं मिळतो, विदेशी बौद्ध डॉलरच्या स्वरूपामध्ये प्रचंड शक्तीने दान देतात
आणि नितीश कुमार त्या दानावर पाळल्या जातो। नितीश कुमार त्या दानाचा गैरफायदा घेत आहे, कारण आतापर्यंत त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची शाळा सुरू केली नाही। इतक्या वर्षामध्ये एवढ्या फंडामधून कधी दवाखाना सुरू केला नाही। तिथं कुठल्या बौद्ध भिक्षूला 2 रूम बांधून बौद्ध भिक्षूंची राहण्याची व्यवस्था केली नाही। कधी काळी बौद्ध भिक्षूला तिथं भोजन मिळत नाही। मग एवढा मोठा फंड जातो कुठं? हा सगळा पैसा नितीश कुमारच्या घशात जातो आणि म्हणून नितीश कुमार परिपूर्णरित्या मौन धारण बसलेले आहेत, एकदम मौन मध्ये। एवढ्या सगळ्या लोकांनी सदनमध्ये आवाज उठवले, परंतु त्यांनी एक शब्द काढला नाही। आमचे मोदी साहेब आणि नितीश कुमार हे मौन धारण केलेलं आहे। आमचे मोदी साहेब श्रीलंकेत जातात, आय एम कमिंग फ्रॉम बुद्धा लँड म्हणतात आणि त्या ठिकाणी कबूल देत नाही की मी बुद्धाचं विहार बौद्धांच्या ताब्यात देत नाही, हे सांगत नाही। श्रीलंकेमध्ये त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही बौद्धांचं विहार तुमच्या महंताच्या ताब्यात कसं काय, तर त्यावर ते मौन धारण करतात आणि हात जोडून पुढे जातात। यांना उत्तर देण्यासाठी जागा नाही। विदेशी संपूर्ण जेवढे काही विदेशाचे लोक आपल्याकडे राजदूत म्हणून आलेले आहेत, त्या सगळ्या राजदूतांमध्ये चर्चा झालेली आहे। सगळ्या प्राईम मिनिस्टरना पत्र व्यवहार झालेला आहे आणि मोदी साहेबांना 10 वेळा पत्र केल्यानंतर ते म्हणतात की मला काहीच माहित नाही, काहीच माहित नाही कुठे पत्रव्यवहार झाला काय झाला। तर अशा प्रकारे बुद्धगया मुक्ती होण्याच्या मार्गावर आल्यानंतरही हे लोक त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही। शेवटचा मुद्दा हा आहे की बुद्धगया हे क्षेत्र इंटरनॅशनल हेरिटेज आहे। जगातल्या सगळ्या लोकांनी त्या क्षेत्राला मान्यता दिलेली आहे आणि हे सगळ्या जगभरून लोकांना माहित झालेलं आहे की हे बुद्धाचं स्थळ आहे, हे बौद्धांचं आहे। आणि जगामध्ये एकमेव उदाहरण आहे की आतापर्यंत हिंदूंच्या मंदिरावर कोणत्या मुस्लिमाचा कब्जा नाही, कोणत्या मुस्लिमांच्या कब्जावर कोणत्या हिंदूंचा कब्जा नाही, कोणत्या ख्रिश्चनाच्या गुरुद्वारा ख्रिश्चनांच्या मंदिर। सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं ती ही जागा आहे, असा एक मोठा पिलर त्या ठिकाणी काढलेला आहे। त्यानंतर त्या बोधिवृक्षाखाली वज्रासन ठेवलेलं आहे। ज्या वज्रासनावर सिद्धार्थ बसून बुद्ध झाले त्याला साक्ष आजही बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड, त्याला बोधिवृक्ष संबोधले जाते। त्यानंतर सम्राट अशोकाने तिथं मोठं भव्य विहार बनवलं। हा लढा आजचा नाही, 150 वर्षापासून अनागारी धर्मपालांनी श्रीलंकेहून आल्यानंतर त्या विहाराची दयनीय अवस्था पाहिली आणि ती दयनीय अवस्था पाहून त्यांनी आपल्या स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि ते बुद्ध विहार आपल्या ताब्यात येईल, बौद्धांच्या ताब्यात येईल म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले। त्यावेळेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू साहेब यांच्यापर्यंत त्यांनी अर्ज फाटे केलेत। अनागारी धर्मपालांनी जवाहरलाल नेहरूंना अर्ज दिले। जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधीला सांगितलं। महात्मा गांधी म्हणाले की आता 1949 आहे, 50 ची घटना जेव्हा येईल तेव्हा 1950 मध्ये आपण कायदा तो निरस्त करू आणि आपण बुद्धगया मुक्ती करू। तर बुद्धगया मुक्ती होण्यासाठी त्यांनी चालढकल केली, पुढे ढकललं आणि तेव्हापासून बुद्धगया ऍक्ट जो आहे BTMC 1949, तर हा ऍक्ट त्यांनी लागू ठेवलेला आहे। खरं तर 1949 मध्ये हा ऍक्ट संपलेला आहे कायद्यानुसार। अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन हा कायदा खऱ्या अर्थाने संपलेला आहे, पण तरी सुद्धा खोटं बोला पण रेटूट बोला अशा प्रकारचं नितीश कुमारचं शस्त्र आहे। कारण नितीश कुमारला मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध विहाराचा फंड मिळतो। आता त्या पैशाचे ते काय करतात माहित नाही, परंतु नितीश कुमार आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर हा ब्राह्मणच असला पाहिजे, हा कंपल्सरी हिंदू असला पाहिजे, तो दुसऱ्या जातीचा असता कामा नये। तर हे सर्व मुख्यमंत्र्यावर डिपेंड राहते आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये की 4 बौद्ध आणि 4 महंत घेतलेले आहेत, परंतु त्या 4 बौद्ध जे घेतलेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत की ते महादलित बनून गावाच्या बाहेर राहतात। त्यांना काही बुद्ध धर्माचा संबंध नाही, त्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान नाही,
त्यांना सयाजीराव म्हणून बोलवतात, अंगठे टेकून घेतात आणि त्यांना जाऊ देतात। तर म्हणण्यासारखे 4 बौद्ध त्यामध्ये नाही आहेत आणि परिपूर्ण शासन हे सर्व महंताचं आहे। महंत म्हणतील ते पूर्व दिशा, त्यानंतर कलेक्टरचा अधिकार आणि त्या सगळ्यांवर कमांड आहे। तिथल्या कोणते साधनं नव्हते, त्यांना कुठं गावोगावी फिरायला काही व्हेकल्स नव्हत्या, तरी सुद्धा पायी चालत ज्या गावामध्ये आंदोलन झालं, ज्या गावामध्ये काही मारपीट झाली, ज्या गावावर अन्याय अत्याचार झाला, त्या ठिकाणी धावत जाणे, बाबासाहेब जयंतीला काही अडथळे आले त्या गावात धावत जाणे आणि तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम जय भीम पॅन्थर या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते। तर कार्यकर्ता कसा तयार होतो, कार्यकर्त्यामध्ये कशी प्रेरणा जागते आणि त्या प्रेरणेला प्रेरित होऊन तो स्वतःचं लग्न विसरतो, स्वतःचं घर विसरतो, एखाद्याला मुलबाळ झालं असेल तर तो पोरांचं नामकरण विधी विसरतो। तर अशा प्रकारे पूर्ण झोकून देऊन अतिशय तन मन धनाने त्या संघटनेत काम केलं गेलेलं आहे। तर ही पहिली संघटना की ज्याने पूर्ण झोकून दिलं आणि बेभान होऊन काम करत राहिले। नंतर हिंदू सुवर्णांमध्ये सामदान दंड भेदची प्रथा आहे, कशा प्रकारे संघटन फोडायचं एक कौशल्य त्यांच्यात आहे आणि मग त्या पद्धतीने कशा प्रकारे संघटन फोडलं जाते, कशा शंका केल्या जातात एक दुसऱ्यावर आणि कशा पद्धतीने मग ती संघटना नष्ट होते हे पण त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नेते मंडळी जन्माला आलेले आहे। बाबासाहेब म्हणायचे की घराघरात नेते तयार होईल आणि त्या पद्धतीने आज घराघरामध्ये नेता तयार झालेला आहे। पण जी ताकद त्या पॅन्थरमध्ये होती, जी शक्ती होती, ज्या शक्तीने ते काम करायचे ती शक्ती राहिली नाही। आता तडजोडीचं राजकारण होऊ लागलं आणि म्हणून तडजोडीच्या राजकारणामुळे खऱ्या अर्थाने पॅन्थर पॉवर लूज झालेली आहे। तर ही पॅन्थर पॉवर परत गतिमान व्हावी म्हणून भिक्खू संघाची हे उदात्त इच्छा की ही पॅन्थर चळवळ परत जोर धरावी, त्यांचा धाक लोकांमध्ये यावा की ही संघटना अन्यायाच्या विरुद्ध वाटेल ते करायला तयार असतात, स्वतःचा जीव द्यायला तयार असतात। ही भावना जेव्हा तयार होईल तेव्हा या समाजावरचे आणखी होणारे अन्याय थांबतील। आजही जाती भेदाचे सोसावं लागतात, आजही नवरदेवाला घोड्यावर बसून गावातून जाता येत नाही। काही ठिकाणी अशा परिस्थिती आहेत, नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचलेला आहेत। काही अंधभक्त लोक प्रयत्न करतात देवळात जाण्याचा, त्यांना देवळामध्ये मारहाण केले जाते। तर बौद्धांचा काही संबंध येत नाही देवळाशी, पण काही लोक आहेत हलक्या कानाचे